जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार वनविभागाच्या कारवाईस यश। मागील गेल्या 1 ते 2 महिन्यापासून नंदुरबार शहरातील साक्रीनाका परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला होता। अखेर 1 ऑगस्ट रोजी बिबट्यास जेरबंद करण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात 3 दिवसानंतर धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद करण्यास नंदुरबार वन विभागाला यश मिळाले आहे व परिसरातील नागरिकांनी सुटकेचा विश्वास टाकला आहे। नंदुरबार शहरात मागील काही महिन्यापासून बिबट्या धुमाकूळ घालत असल्याचे परिसरातील नागरिकांमधून तक्रार प्राप्त झाली होती। त्यानुसार नंदुरबार वनपरिक्षेत्र अधिकारी वर्षा चव्हाण यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार नंदुरबार शहरातील इमाम बादशाह दर्गा परिसरात असलेल्या पीर तलाव, हिरा इंग्लिश मीडियम स्कूल व तलावपाडा परिसरात बिबट्या जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावण्यात आले होते। त्या अनुषंगाने 1 ऑगस्ट रोजी पिंजरे लावल्यानंतर तब्बल 3 दिवसांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आज 4 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 ते 7:30 वाजेच्या सुमारास नंदुरबार शहरालगत असलेल्या साक्री नाका परिसरातील इमाम बादशाह दर्गा नजीक असलेल्या हिरा इंग्लिश मीडियम स्कूल जवळ लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात धुमाकूळ घालणारा व परिसरातील नागरिकांत दहशत पसरविणारा एक बिबट्या अखेर जेरबंद झाल्याचे काही नागरिकांना व वन्यजीव प्राणी संरक्षण आणि बहुउद्देशीय संस्था समितीच्या सदस्यांना आढळून आले। त्यानुसार नंदुरबार वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार त्या ठिकाणी बिबट्यास जेरबंद करून नंदुरबार वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या आवारात सुरक्षितपणे आणण्यात आले आहे। सदरचा बिबट्या हा नर जातीचा असून साधारण त्याचे वय 3 ते 4 वर्ष असल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तपासणीतून निष्पन्न झाले आहे। सदरची कारवाई नंदुरबार सहाय्यक वनसंरक्षक कृष्णा भुगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपवनसंरक्षक संजय साळुंखे तसेच सहाय्यक उपवनसंरक्षक धनंजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार वनपरिक्षेत्र अधिकारी वर्षा चव्हाण, वनपाल बिलाल शहा तसेच वन्यजीव प्राणी संरक्षण व बहुउद्देशीय संस्थेचे सदस्य यांनी बिबट्या जेरबंद करण्यास परिश्रम घेतले। यावेळी वन्यजीव प्राणी संरक्षण आणि बहुउद्देशीय संस्था नंदुरबारचे अध्यक्ष संजय वानखेडे, कलस देसाई, चेतन आखाडे, चेतन पाटील, आशिष ठाकूर, राहुल खैरनार, चेतन अहिरे, रोहित पिंपळे, गणेश बागले, गणेश सोनवणे आदींनी मिळून ही कार्यवाही केली। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज नंदुरबार।
कशी कारवाई झाली? सर्वप्रथम साक्री नाका परिसर, माळीवाडा परिसर आणि ईदगाह मैदान इथून नागरिकांचे फोन यायचे आणि नागरिक थोडे भीतीत होते आणि नागरिकांच्या ज्या काही गोष्टी आम्हाला माहिती पडल्या की आम्ही त्याच्यानुसार वरिष्ठांच्या आदेशानुसार आम्ही इमामशाह दर्ग्याच्या खाली एक इंग्लिश मिडियम स्कूल आहे, हिरा इंग्लिश मिडियम स्कूल, त्याच्या आवारात आम्ही पिंजरे लावले आणि पिंजरे लावले तर आज कमीत कमी 4 दिवसापासून आम्ही पिंजरा रोज लावलेला होता तिथं. त्याच्यानंतर आम्ही तलावपाडा ह्या परिसरातही पिंजरा लावण्यात आलेला आहे वरिष्ठांच्या आदेशानुसार आणि त्यानंतर मग आज साधारणतः संध्याकाळी 7:30च्या दरम्यान बिबट हा पिंजऱ्यात जेरबंद झालेला आहे आणि याच्या पुढे अजून आमचं वरिष्ठांचे जसे आदेश मला प्राप्त होतील त्यानुसार त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येईल.